मी जी.बी. नान्नर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1, नारायणगाव. आज 15 एप्रिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती आराखडा पंधरवडा या निमित्ताने आमच्या या विभागामार्फत या कार्यक्रमाचा शुभारंभ आज आपण आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर या ठिकाणी करत आहोत. खरं तर 22 मार्च हा जागतिक जलदिन, त्यानिमित्ताने सर्वत्र जागतिक जलदिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राज्यामध्ये 16 मार्च ते 22 मार्च हा जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत होता. परंतु दरम्यानच्या काळामध्ये या काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन येत असल्याने काही मर्यादा येत होत्या. त्या अनुषंगाने माननीय मंत्री जलसंपदा श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संकल्पनेतून 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये जलव्यवस्थापन कृती आराखडा कृती पंधरवडा साजरा करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहे. आणि त्याच्यानंतर 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पूर्ण राज्यामध्ये आणि सर्व कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक दिवसाचं नियोजन या ठिकाणी आम्हाला शासनाने दिलेलं आहे. की जसे की कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, पाणी वापर संस्था, शेतकरी यांच्याशी संवाद, आणि हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष आहे. त्या अनुषंगाने महिलांचा सिंचनामध्ये सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने आणि पाण्याचं महत्त्व घराघरापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सुद्धा कार्यक्रम करण्याच्या आम्हाला सूचना आहेत. त्याचबरोबर आपलं हे जे सिंचन व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कालवे, भूसंपादन, धरणांचे पुनर्वसनाचे प्रश्न आहे, हे सुद्धा या माध्यमातून मार्गी लावायचे. कालव्यांची संयुक्त पाहणी करायची आणि जिथं जिथं काय बॉटलनेक असतील त्याचं निवारण करण्यासाठी कृती करायची. काही ठिकाणी उपसा सिंचनाचे प्रश्न आहे, पाणी परवानगीचे प्रश्न आहे, ते सुद्धा कॅम्प घेऊन मार्गी लावायचे. अशा पद्धतीचं एक नियोजन आहे. त्याचबरोबर KVK असेल, कृषी विभाग असेल, यांच्याशी संयुक्तपणे पीक पद्धतीचं मार्गदर्शन असेल, नवीन काही पिकं असतील, पाणी बचतीचे काही मार्ग असतील, ते सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे, या दृष्टीने सुद्धा संवाद मेळावे आयोजित करण्याच्या सूचना आहेत. आणि हे करत असतानाच प्रत्यक्ष आम्ही जी पाणीपट्टी आकारतो, वसुली करतो, त्याच्या काही तक्रारी असतील, नगरपालिका ग्रामपंचायत हद्दीमधील काही पाणी वापराचे प्रश्न असतील, त्याचं जललेखा परीक्षण करण्याचं सुद्धा आम्ही या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर बऱ्याच वेळा पूर परिस्थिती हाताळताना आपत्तीजनक प्रश्न निर्माण होतात. त्या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सुद्धा महसूल विभागाच्या सहकार्याने आपत्तीच्या बाबत सुद्धा सविस्तर प्रशिक्षण माहिती आमच्या कर्मचाऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना देण्याबद्दल सुद्धा आमचं नियोजन आहे. आणि ह्या काळामध्ये पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हे करत असताना सद्यस्थितीतील कालवेची स्वच्छता असेल, त्याच्यावरची अतिक्रमणं असतील, जमिनीला शासनाच्या अनेक ठिकाणी जमीन आहेत, त्याच्या सातबाऱ्याच्या नोंदी अद्याप काही ठिकाणी प्रलंबित आहे. या बाबतीत सुद्धा पाठपुरावा करून हे सर्व प्रश्न या 15 मार्गी लावावे, अशा बाबतचं एक आराखडा आमच्या जलसंपदा विभागाने आमचे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केलेला आहे. आणि तो असा आराखडा राबवण्यासाठी आम्ही सर्व कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1, नारायणगाव आणि सर्व सिंचन कर्मचारी आणि आमचे पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी यांच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण करणार आहोत. त्यानिमित्ताने मी सर्व लाभधारक शेतकरी आणि आमच्या सर्व हितचिंतकांना आवाहन करतो की याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जास्तीत जास्त जलसंपदाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहावा. धन्यवाद. काय कसं मी सध्या याच्या मागे पुढत नाही, पण आता काय